बदलापुरात जे काही झालं ते पोलीस आणि शाळेची चूक आहे. त्या कन्यांचे झालेले शारीरिक शोषण आणि यापुढे त्यांना होणारा मानसिक त्रास याची सरकार भरपाई करणार आहे का, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. निष्कारण आगीत तेल ओतू नका. या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावं लागेल अशी वेळ आल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर भाष्य केले. बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्या 300 जणांवर पोलिसांनी नाहक गुन्हे दाखल करून अनेक जणांना रात्रीच अटकही केली आहे. एकीकडे पोलिसांनीच हा विकृत प्रकार दाबण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे साहजिकच जनता चिडणार आणि वर त्याच जनतेला हे अटकही करणार, हा कुठला नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावा लागेल अशी वेळ आली असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकारनं आता तरी शहाणं व्हावं. कळव्यातही एका दिव्यांग मुलीवर असाच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. कायद्याची भीतीच राहिली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र बंद होऊ नये अशी आपली इच्छा असेल तर बदलापूरचं प्रकरण संवेदनशीलपणे सांभाळा. तिथे पोलिसी अतिरेक झाला तर मात्र वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते पटोले यांनी नुकत्याच घडलेल्या बदलापूर घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पीडित कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, मात्र RSS आणि भाजपच्या शाळेचा या प्रकरणात मोठा सहभाग आहे. शाळेच्या संचालक मंडळानं CCTV पुरावे नष्ट केल्याचा आरोपही पटोले यांनी केलाय. या प्रकरणात गुन्हे दाखल केलेल्या आंदोलनकर्त्यांवरचे आरोप तातडीनं मागे घेतले पाहिजेत. RSS आणि संस्थेच्या नावानं पीडितांना न्याय न मिळावा अशी भूमिका घेतली गेल्याचंही त्यांनी सांगितलं. याच पार्श्वभूमीवर 24 तारखेला महाराष्ट्र बंद आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं असून या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. दुसरीकडे पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला कारण संस्थेवर आणि पोलिसांवर दबाव होता अशी भूमिका घेतली आहे. मात्र पटोले यांनी या दाव्याला फेटाळून लावले आणि वस्तुस्थिती तसे नसल्याचं स्पष्ट केलंय. या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधक राजकारण करत आहेत आणि सरकारवर आरोप करत आहे. सरकारनं कोणत्याही प्रकारचे दुरुपयोग केला नाही असंही त्यांनी सांगितले. करण आश्रम प्रकरणावर भाष्य करताना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील अनेक महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत, परंतु सरकार यावर काहीच बोलायला तयार नाही. त्यांनी सरकारवर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अपयशी ठरल्याचा आरोप केलाय आणि जर सरकारनं योग्य पावलं न उचलल्यास जनता त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असंही पटोले यांनी सांगितलं. प्रचंड दबाव सरकारचा प्रचंड दबाव पोलीस प्रशासनावर आहे हे त्यांच्या वागण्यावरून आम्हाला लक्षात येतं. महिला पत्रकार त्यांच्यावर भाजप या महायुतीच्या एका पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं वर्तन केलं त्या वर्तनाची तर माफी होऊ शकत नाही. चौथा स्तंभाला आणि त्याही महिला पत्रकाराला ज्या पद्धतीनं बोललं गेलं त्याच्यावर 2 दिवसानंतर गुन्हा दाखल होत असेल आणि महिला पत्रकाराला पोलीस स्टेशनमध्ये 2 दिवस वाट पाहावं लागत असेल, याचाच अर्थ मी आरोप करत नाही, वस्तुस्थिती या ठिकाणी मांडतो आहे की प्रशासनावर दबाव सरकारचा आहे. रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडवण्यात रेल्वे आणि शासन प्रशासन अपयशी ठरले. याचा निषेध करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ठाणे रेल्वे प्रवासी संस्था या संघटनेच्या वतीनं सफेद कपडे आणि हातात काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करण्यात आलं. स्टेशन परिसरात घेण्यात आलेल्या आंदोलनामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर आंदोलकांद्वारे काळ्या फिती बांधण्यात येत होत्या. गुरवली रेल्वे स्थानक झालं पाहिजे, मुरबाड रेल्वे स्थानकासाठी होणारा उशीर
ठाणे, दिवा, डोंबिवली, कर्जत, कसारा या मार्गावर रेल्वे सेवा वाढवण्यात यावी. गर्दीच्या वेळेस लोकल सेवा थांबवून एक्सप्रेस गाड्यांना देण्यात येणारे प्राधान्य थांबवण्यात यावं. या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली आहे. आमच्या मागण्या जास्त नाहीत. आमची सर्वात एक मागणी म्हणजे आज लोकसंख्या जास्त वाढलेली आहे, प्रवाशांची संख्या त्या मानाने लोकल सेवा अपुऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे दररोज या उपनगरामध्ये 10-12 अपघातीचे प्रवासी मरत आहेत आणि ते थांबवावेत म्हणून आम्ही सजेशन रेल्वेला अनेक वर्षापासून देतात. 1 नंबरचं सजेशन म्हणजे तुम्ही ठाण्यावरून कर्जत कसारा शटल सेवा सुरू करा. 2 नंबर, ज्या लोकलच्या पुढे मेल काढल्या जातात आणि अर्धा 1-1 तास लोकल लेट होतात, गरिबांची कामगारांची ही जीवनवाहिनी लोकल आहे आणि ही लेट झाल्यामुळे बऱ्याच लोकांची सर्व्हिस गेलेली आहे, उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि आता जो प्रसंग आहे तो नुसता रेल्वेलाच दोषी धरून चालणार नाही, महाराष्ट्र सरकारला पण दोषी आहे, महानगरपालिका पण आहे. एखादं काम काढलं तर त्याला यांचा समन्वय नसल्यामुळं वर्षानुवर्ष प्रलंबित कामं रखडलेली आहेत. आम्ही रेल्वे मंत्र्याला भेटलो तर रेल्वे मंत्री बोलतात तर तुम्ही DRMच्या बरोबर मीटिंग करा. DRMच्या बरोबर मीटिंग केली का DRM बोलतो तर तुम्ही रेल्वे मंत्र्याशी मीटिंग करा. म्हणजे वेळ काढू धोरण या प्रशासनाचं चाललेलं आहे, हे अयोग्य आहे आणि त्याच्याकरता या प्रलंबित विषयांना वाचा फुटावी म्हणून आज आम्ही हे निषेधाचं आंदोलन केलेलं आहे. यावरून जर रेल्वेने काही दिलं नाही, अशीच माणसं आमच्या अपघातात मरत राहिली तर त्याला आम्ही रेल्वेला आणि लोकप्रतिनिधीला दोषी ठरवू. धन्यवाद. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे शहरातील सुप्रसिद्ध अशा नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेच्या सरस्वती विद्या मंदिर या शाळेतील पंकजा राजे नामक शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर अरेरावी करत असून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचं झालेल्या पालकांनी मनसे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाळेत एकत्र होत एकच गोंधळ घातला. यावेळेस अविनाश जाधव यांनी शाळेचे विश्वस्त यांना या मुजोर असलेल्या महिला शिक्षिकेविरोधात आजपर्यंत कारवाई का केली नाही यासाठी जाब विचारला आणि तात्काळ कारवाई करा, अन्यथा ठाणेकर या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होतील असा इशारा दिलाय. यासोबतच पालकांच्या वतीनं नौपाडा पोलीस ठाण्यात महिला शिक्षिकेविरोधात तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचंही सांगितलं. पंकजा राजे शिक्षिका या शाळेत 5 वर्षांपूर्वी आल्या असून या त्या शाळेच्या वातावरणात असल्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला चुका झाल्यात अशी कबुली देखील सरस्वती मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुरेंद्र दिघी यांनी दिली असून या महिला शिक्षिकेविरोधात पालकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं शिक्षण विभागाकडे महिला शिक्षिकेविरोधात अहवाल पाठवून शिक्षिकेस बडतर्फ करण्याबाबतची कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान पालकांनी या महिला शिक्षिकेला पुढील कारवाई होईपर्यंत शाळेत येऊ देण्यास बंदी घालावी अशी मागणी केल्यानंतर शाळा प्रशासनानं या महिला शिक्षिकेस यापुढे कोणत्याही वर्गावर शिकवण्यासाठी पाठवणार नाही असं लेखी पालकांकडे लिहून दिले. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध पद्धतीनं त्रास देऊन विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण करण्याचं काम ही शिक्षिका करते असा आरोप पालकांनी केलाय. मागील 5 ते 6 वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना देखील शाळा व्यवस्थापनानं याकडे दुर्लक्ष केलं असल्यामुळेच आम्हाला हे आंदोलन करावं लागलं असल्याचं पालकांनी सांगितलं.
अजूनही शाळा व्यवस्थापन या त्या शिक्षकाला काढून टाकण्याबद्दल आम्हाला शाश्वती देत नाही. म्हणूनच आता आपण आपल्याला मुलाला जी मारहाण केली त्या मारहाणी संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं पालकांनी सांगितलं. काल हे सगळे पॅरेंट्स संध्याकाळी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्याच्या कार्यालयात आले होते आणि त्यांनी जी काही परिस्थिती शाळेची सांगितली त्यानंतर मला पण धक्का बसला की सरस्वती सारख्या शाळेमध्ये ही घटना घडते. मग आज ताबडतोब आम्ही इथे आलो. इथे आल्याच्या नंतर मला जे काही कळालं ते एका मुलाला पट्टीने मारलंय आणि त्याच्या डोक्यातनं रक्त आल्याच्या नंतर शाळेने कुठलीही कारवाई त्या टीचरवर केली नाही. एक मुलगा आहे त्याच्यावर कविता केली आहे की हा मुलगा खोटा बोलतो आणि ती कविता वर्गातल्या इतर मुलांना त्या मॅडमने बोलायला लावली. अशा मानसिकतेच्या जर मॅडम असतील तर मला असं वाटतं की शाळा चालेल कशी. आणि आम्ही आमच्या मुलांना शाळेच्या भरोशावर शाळेत पाठवतो आणि त्याच्यानंतर जर शाळेचे ट्रस्टी दिघे जर आम्हाला सांगत असतील की हे सगळं ऐकावं आहे तर लहान मुलांवर तुम्ही विश्वास काय ठेवणार, मग विश्वास कोणावर ठेवणार. तर आता आज सर्व विद्यार्थी त्यांचे पॅरेंट्स शाळेत आलेले आहेत आणि आता त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की त्या महिलेला ताबडतोब आजपासून शाळेत येण्यास बंदी घातलेली आहे. त्याच्यासोबत त्यांना बडतर्फ करण्याची त्यांनी प्रोसेस देखील सुरू केलेली आहे. महानगरपालिकेला त्यांनी पत्र लिहिलं आहे आणि त्या मॅडमला बडतर्फ करायला लावलेलं आहे. आम्ही त्या मॅडमच्या विरोधात आता नौपाडा पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करतोय. माझं असं मत आहे की शाळा प्रशासन या सर्व विषयामध्ये दिरंगाई दाखवली. 1 महिना झाला त्या मुलाला मारून. 1 महिन्यापूर्वी त्या मुलाच्या डोक्यातनं रक्त आलं होतं. जर दुसरीच्या मुलाच्या डोक्यातनं रक्त आल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मला असं वाटतंय शाळा प्रशासन देखील दोषी आहे. ज्याप्रमाणे टीचरवर कारवाई होईल तशाच प्रकारची कारवाई शाळेच्या ट्रस्टींवर पण झाली पाहिजे अशी आमची मागणी. शाळेचे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टीने आता ऑन कॅमेरा आम्हाला सांगितलं की त्या मॅडमची शाळेमध्ये दहशत आहे. सरस्वतीमध्ये एका टीचरची दहशत आहे असे ट्रस्टी जर सांगत असेल तर तुम्ही विचार करा मुलांची काय परिस्थिती असेल. सो आता काय याच्या पुढे मुलं आई वडिलांनी काय मुलांबरोबर वर्गात येऊन बसायचं का. तो जोपर्यंत शिक्षण प्रणाली बदलत नाही तोपर्यंत असे किस्से होत राहणार. आमची मागणी आहे की त्या ज्या टीचर आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच. आम्ही गुन्हा नोंदवणार आहोत. जी काही पुढची कायदेशीर प्रोसेस आहे ती होणार आहे. पण शाळा प्रशासनाने दिरंगाई करू नये. जे बदलापूरला झालं बदलापूरमध्ये पण तेच झालं. 14 तारखेला ज्या वेळेला त्यांचे पॅरेंट्स शाळेत गेले त्यावेळेला शाळेने डिनाय केलं की आमच्याकडे असं काही घडलंच नाही. 14 तारखेला जर शाळा प्रशासनाने कारवाई केली असती तर बदलापूरमध्ये जे 20 तारखेला घडलं ते घडलं नसतं. शाळेने हात वर केल्यामुळे ती घटना बदलापूरमधली घडली. आज ठाण्यातली पण तीच परिस्थिती आहे. मी तुम्हाला ठाणेकरांना मी नीट ओळखतो. जर हे ठाणेकरांना कळालं तर ठाणेकर देखील संतप्त होतील असं मला वाटतं. आनंद पार्क येथील देवी मंडपात ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे आणि महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष स्वर्गीय जयेश अनंत तरे यांच्या स्मरणार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे आणि ठाणे जिल्हा महिला उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्या वतीनं आनंद पार्क आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना शिवसेनेच्या माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांच्या हस्ते मोफत छत्री वाटप करण्यात आलं. मोफत छत्री वाटप कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष स्वर्गीय जयेश तरे यांना नुकतीच 3 महिन्यांपूर्वी देवाज्ञा झाली. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी नगरसेविका आणि कार्यक्रमाच्या आयोजिका महेश्वरी तरे यांनी केलं. आपले दादा स्वर्गीय अनंत तरे यांचं समाजसेवेचं कार्य आम्ही तरे कुटुंबीय असंच पुढे नेत राहू. आज ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा आम्ही सन्मान करून ज्येष्ठांनी आम्हा तरे कुटुंबियांना जो आशीर्वाद दिला आहे त्यामुळे आमचं बळ आणखीनच वाढलं आहे आणि आम्ही ज्येष्ठांचे खूप कृतज्ञ असल्याचं महेश्वरी तरे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या हस्ते शेकडो ज्येष्ठ महिला आणि पुरुष नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आलं. यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महेश्वरी तरे आणि संजय तरे यांनी केलेल्या या उपक्रमाचं स्वागत करून कौतुक केलं.
मोफत छत्री वाटप कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला विभाग संघटक वैशाली मोरे, विभाग प्रमुख मयूर पैलकर, विभाग समन्वयक योगेश भोईर, उपविभाग प्रमुख दादू शिंदे, महिला उपविभाग प्रमुख अनुराधा चव्हाण, उपविभाग प्रमुख मनोज पाटील, सत्यवान कदम, आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत, महिला शाखा संघटक जया बांबुडे, उपशाखा संघटक सुनीता सपकाळ, सागर माने, ज्येष्ठ शिवसैनिक शंकर माने, ज्येष्ठ नागरिक ख.ब.प. नंदकुमार चाचे, आंधळे गुरुजी, भक्ती योगेश भोईर, सावली ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षा चव्हाण तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते. नमस्कार. जसं की दादाने आम्हाला शिकवलं की समाजसेवा करायची, कुठेही राजकारण करत नाही. प्रत्येक वर्षी आम्ही हा प्रोग्राम करतो. 8 वर्ष माझा बड्डे होता पण मी साजरी केला नाही. आमच्या घरला एक तरुण गेला आमचा मुलगा जयेश तर, त्यामुळे ठरलं की कोणाची दोघांची बड्डे न करता तर आपण लोकांची फक्त सेवा करायची. त्याप्रमाणे आम्ही छत्र्या वाटावाटा करतोय ज्येष्ठांसाठी. आज ज्येष्ठ नागरिक दिन आहे त्यामुळे. आणि 8 ऑगस्टला आम्ही बड्डे न करता त्याच वह्या जे मी 10,000 वह्या वाटतो भागातील मुलांना, तो प्रोग्राम 25 ऑगस्टला आम्ही रविवारी 7:30 करणार आहे. त्याप्रमाणे आम्ही सेवा करतो. दादाने आम्हाला शिकवून दिले की कुठेही राजकारण करू नका, लोकांची सेवा करत राहा. आपला देवाने दिले त्यातलं आपण लोकांना काही सेवा केली पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही करतो. आई वडिलांची आम्हाला नेहमीच सांगायची की लोकांची सेवा करा, तुमचं नाव कायम लक्षात राहील, कुठेही काही करू. त्याप्रमाणे आम्ही प्रोग्राम साजरी करतोय. कुठे आम्ही दुःखात आहोत तरी आम्ही लोकांची सेवा करतोय. देव आम्हाला आशीर्वाद देऊ की आम्हाला दुःखातनं बाहेर काढतो.